ही घटना आहे खेडमधील। भाडेकरूंना थकीत पाणीपट्टी पैसे मागायला गेलेल्या मालकिणीला 3 भाडेकरूंनी मारहाण केल्याची घटना MIB हायस्कूल जवळ 22 रोजी सकाळी 11 वाजता घडली। या प्रकरणी तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। तन्मय सुदेश खेडेकर वय 69, सार्थक सुदेश खेडेकर व एक महिला, सर्व राहणार रोहिदास नगर, तालुका खेड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नाव आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला भाडेकरू जन्नत पेडेकर यांच्याकडे थकीत पाणीपट्टीचे पैसे मागण्याकरता गेली होती। तेव्हा जन्नत हा फिर्यादी यांना कोणाची पाणीपट्टी मागायला आलीस, नळ तोडतेस का असं बोलून शिवीगाळ करू लागला आणि तू इथे आलीस तर तुला ठार मारून टाकेन अशी धमकी देखील देण्यात आली। सोबतच लाकडी दांडक्यानं उजव्या हाताच्या मनगटावरती फटका मारला आणि त्यानंतर फिर्यादी घरात आरोपीमध्ये घुसले आणि तिला तुमचा आज निकाल लावतो अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। टीव्ही फोडून घराची नासधूस करून जवळपास 15,000 रुपयांचं नुकसान करण्यात आलंय। या प्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोकण कट्टा न्यूज, खेड, रत्नागिरी।